बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका सौ मिनल वसमतकर लिखित कादंबरी झनत्कार भाग 12. सकाळची वेळ होती. कॉलेज सुरू होऊन बराच वेळ झाला होता, पण मृगुजा बाहेर झाडाखाली बसून सारखी रस्त्याकडे पाहत होती. कुणी आले की वर पाहत असे, दुसरेच कोणीतरी निघे आणि परत खाली पाहत बसे. शेवटी ती कंटाळून उठली आणि त्याच वेळी तिला लांबून मोहित येताना दिसला. ती त्या दिशेने पाहू लागली, विचार करू लागली. पाहता पाहता आपण मोहितच्या चांगल्याच मोहात पडलो. हॅलो मृगजा, मोहित तू आज उशीर का केलास? असंच ना? म्हणजे तू माझी वाट पाहत इथे बसली होतीस तिकडे पिरियड चालू असताना? मोहित. मृगजा हसली. चल असे म्हणत दोघेही चालायला लागले. आपण कुठे चाललो आहोत? पिरियड चालू आहे ना? मृगजा. आत्ता तुला पिरियडची आठवण झाली वाटतं. इतका वेळ वाट पाहत बसलीस तेव्हा नाही बुडाला पिरियड? मोहित. तसं नाही रे मृगजा, माहिती आहे कसं आहे ते. दोघेही बोलत बोलत कॉलेजच्या बागेपाशी आले. सकाळची वेळ असल्यामुळे बागेत जास्त गर्दी नव्हती. दोघेही एका झाडाखाली बसले. आत्ता सांग, तू उशीर का केलास? मृगजा. गेलो होतो एका मुलीला भेटायला. मोहित. म्हणे मुलीला भेटायला. अरे तू मुलीकडे पाहत सुद्धा नाहीस तर भेटशील केव्हा? मृगजा. का, तुला नाही पाहत? मोहित. मारू का एक? असं म्हणत मृगजाने हात उचलला. का कोण जाणे मृगजा, पण मुलींची छेड काढलेली मला आवडतच नाही. मी प्रेम करू नये असं नाही म्हणत. प्रेम करावं, पण त्यात उथळपणा नसावा. कारण मुलं प्रेम करतात, पोरींशी खेळतात आणि सोडून देतात. याचे खरे चटके बसतात मुलींना. या गोष्टी पटतच नाहीत मला. कसा कोण जाणे तुझ्याकडे मात्र आकर्षित झालो. मोहित म्हणाला. हो ना, मलाही तेच वाटतं. कारण मी सुद्धा मुलांपासून 4 हात दूरच राहते. पण तुझी कॉलेजातली पहिलीच भेट मला मोहवून गेली. बघ ना, ओळख झाली, कॉलेजची 2 वर्षेही संपत आली. ओळखीचे रूपांतर प्रेमात केव्हा झाले हेही समजले नाही. बरं चल, असं म्हणत दोघंही कॉलेजकडे वळली. गिरिराज व रूपमती बंगल्यासमोरच्या बागेत खुर्च्या टाकून बसले होते. चिन्मय जवळच खेळत होता. दोघेही बाललीला पाहण्यात दंग होते. दोघेही चिन्मयबरोबर हसत होते. इतक्यात किशन आत आला व त्याने एक लखोटा आणून दिला. तो गिरिराजांनी फोडला. पत्र लोलिंबेकरांचे होते. विष्णुपंत वारल्याचे त्यांनी लिहिले होते. गिरिराजांनी लखोटा खाली ठेवला. काय लिहिले आहे? रूपमती. विष्णुपंत गेले. गिरिराज म्हणाले. अरे रे रे, वाईट झालं. रूपमती. मी उद्या कांचनगडला जाऊन येतो. गिरिराज. गिरिराज कांचनगड सोडल्यापासून प्रथमच कांचनगडला जात होते. त्यांची कार चिंतामणीपाशी आली. त्यांनी बाहेर डोकावून पाहिलं. सारं कसं बदललं होतं. त्यांचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. एव्हाना कार गौतमीच्या पुलावर आली व कांचनगडकडे धावू लागली. धाबे, पानपट्ट्या, मोठमोठे हॉटेल्स हे सारं त्यांना नवीनच वाटत होतं. त्यांनी राजवाड्याबाहेर कार थांबवली आणि उतरून ते राजवाड्यात चालू लागले. जुनी मंडळी आजही त्यांना वाकून नमस्कार करू लागली. ते राजवाड्यात गेले व दिवाणखान्यात बसले. कांचनगडमधील जुनी मंडळी राजवाड्यावर येऊ लागली. लोलिंबेकरही आले. त्यांनी नमस्कार केला. यायचं होतं तर आधी कळवलं नाही. लोलिंबेकर.
तुमचे पत्र वाचून मनाशी विचार केला पंतांच्या घरच्यांना भेटण्याचा. गिरिराज, चांगलं झालं आलात ते. चला जेवायला घरी चला. लोलिंबेकर, राहू द्या, इथेच करायला सांगू. गिरिराज, नाही गिरिराज, जेवण इथे नाही करू देणार. लोलिंबेकर, बरं राहिलं, चला. गिरिराज. दोघेही लोलिंबेकरांच्या घरी गेले. ओसरीवर ताट पाट मांडले होते. दोघांचीही जुन्या गप्पांतच जेवणं आटोपली आणि दोघेही परत दिवाणखान्यात आले. विष्णुपंत कशाने गेले? गिरिराज म्हणाले. अलीकडे थकलेच होते ते. कारभार पोराच्या हातात, सुनेशी पटत नव्हते, पण म्हातारा बाणेदार होता. लोलिंबेकर, हो ते तर दिसतेच. आमच्या घरची पायरी खरोखरच नाही चढली. बाकी कसे चालले आहे? ठीक आहे. कांचनगड पर्यटन केंद्र झाल्यापासून फार बदलले आहे. लोक आपापल्या उद्योगात असतात. फारसा वेळही नसतो कुणाला. एप्रिल मे महिन्यापूर्वी लग्न नसले की सुस्तीत घालवायचे लोक, पण आता एप्रिल आणि मे खरे 2 सीझनचे महिने झाले आहेत. इथे या 2 महिन्यात खूप गर्दी असते. इनामदारांच्या मुलांनी एवढे 4 मजली हॉटेल बांधले, पण एक खोलीसुद्धा रिकामी नसते. 200 रुपयाला एक दिवस सीझनमध्ये कमावतोय पोरगा. वाह, म्हणजे इनामदारांचे चिरंजीव मार्गे लागले म्हणायचे. हो हो, फार चांगला आहे पोरगा. बरं चला, विष्णुपंतांच्या घरी जाऊन भेटून येऊ. दोघेही उठले व चालू लागले. विष्णुपंतांच्या घरी जाऊन भेटले. मुलगा घरीच होता. त्यांनी बैठकीत सतरंजी अंथरली. सर्वजण त्यावर बसले. थोडा वेळ बोलले व जायला निघाले. गिरिराज व लोलिंबेकर बोलत बोलत राजेश्वराच्या मंदिराशी आले. देवदर्शन घेऊन दोघेही घाटावर आले. घाटावर खूप गर्दी होती म्हणून गिरिराजाने विचारले, लोलिंबेकर, त्या खडकावर आणि इथेही एवढी गर्दी कशाची? ही सूर्यास्त पाहण्यासाठी जमलेली मंडळी आहे. रंगी बेरंगी कपड्यातले तरुण तरुणी, छोटी मुलं, तरुण जोडपे नौकेतून विहार करीत होते. कुणी घोड्यावरून रपेट करत होते. लोलिंबेकर, हे घोडे हे गुंडेंचे, त्यांनी इथे ठेवले आहेत. एका रपेटसाठी 60 ते 80 रुपये पडतात. नुसता फोटो काढला तर 10 रुपये. असे बोलत असताना एक पॅन्ट शर्ट घातलेले तरुण जोडपे एकमेकांच्या गळ्यात हात घालून त्यांच्यात जवळून गेले. लोलिंबेकर, आपल्या काळात स्त्रियांचा पदर डोक्याच्या खाली नाही दिसायचा, आणि आताचे हे जोडपे आपल्या कांचनगडमध्ये किती खुल्या मनाने वावरते. इतक्यात अजून एक जोडपं आलं. त्यांच्याजवळ 1-2-2.5 वर्षाचे मूल होते. त्या मुलाला ती तरुणी घाटाच्या खालच्या पारीवर पाण्यात पाय सोडून बसायला सांगत होती, कारण त्याचा फोटो पाण्यात पाय सोडून काढायचा होता. तो मुलगा काही केल्या बसायला तयार नव्हता. त्याला खूप आमिषे दाखवली. तुला गोळी देते, तो बघ घोडा. शेवटी एकदाचा तो बसला आणि त्याच्या बापाने फोटो काढला. ती तरुणी ओढणी सावरीत मंदिराचे फोटो काढू लागली आणि तिने गणपतीच्या मंदिरापाशी तिच्या नवऱ्याचाही फोटो काढला. हे दृश्य गिरिराज बघतच राहिले, कारण कांचनगडमध्ये हे नवीनच वाटत होते. त्यांनी आपण रूपमतीला घेऊन आलो ते दिवस आठवले. तेव्हा हेच लोक किती नावं ठेवत होते, आणि आज हेच लोक अगदी बघायला सुद्धा मोकळे नाहीत. गिरिराज, इनामदारांना भेटायचं ना? लोलिंबेकर, हो हो, इथे येऊन त्यांना भेटायचं नाही हे कसं शक्य आहे? चला तर मग, आता ते इथेच त्यांच्या हॉटेलच्या बाहेरच्या आवारात सापडतील. आजकाल इनामदारांचा संध्याकाळचा वेळ हॉटेलवर थांबणाऱ्या लोकांशी गप्पा मारण्यातच जातो. आता मुलामुलींची लग्न झाली आहेत. इनामदारांवर काहीच जबाबदारी नाही. मुलगा सर्व काही पाहत असतो. त्यामुळे संध्याकाळचा वेळ गौतमीच्या किनाऱ्यावर गप्पा किंवा येणाऱ्या लोकांची चर्चा करण्यात घालवतात.
दोघेही हॉटेल अग्रूसमोर आले. इनामदार हॉटेलसमोर बागेत कुणाशी तरी गप्पा मारत बसले होते. तिथे लोलिंबेकर आणि गिरीराज आले. या या, तुम्ही केव्हा आलात गिरीराज? मला माहीतच नाही. मला माहीत असतं तर मी बोलावणं पाठवलं असतं किंवा मी आलो असतो तिकडे. इनामदार म्हणाले, तुम्ही बोलावले नाही आणि बोलावले तरी सारखेच आहे. आम्हाला माहीत आहे. तुम्हाला माहीत असते तर तुम्ही आलाच असतात. असं म्हणत दोघेही समोरच्या खुर्चीवर बसले. वाह, हॉटेल तर अप्रतिम आहे. गिरीराज, आपले यात काही नाही, मुलांची आवड. इनामदार, अरे, बोलण्याच्या नादात यांची ओळख करून द्यायची विसरलोच. हे खुराना, हे इथे 2 दिवसांपासून आमच्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. सहकुटुंब आले आहेत. हे सारंगपूरचे आणि खुराना हे आमचे कांचनगडचे राजे गिरीराज कांचनगडकर. हे सध्या अकालगडला असतात आणि हे लोलिंबेकर कांचनगडला असतात. इनामदार, नमस्कार नमस्कार. खुराना, तर मी काय म्हणत होतो, हे खुराना चांगले अभ्यासू आहेत ना. सारंगपूरला यांची दालमिल आहे, पण तुमच्या आमच्यासारखाच वाचनाचा नाद आहे. उर्दू शायरीचा फार शौक आहे ना. इक्बाल, गालिब यांच्यावर चर्चा रंगली होती आमची. इनामदार, वाह वाह, वो आए घर में हमारे खुदा की कुदरत है. कभी हम उनको कभी अपने घर को देखते हैं. गिरिराज, मुद्दत हुई है यार को मेहमा किए हुए. खुराना, इतक्यात चहा आणि फराळाचे साहित्य नोकराने आणून ठेवले. घ्या म्हणत इनामदारांनी सर्वांच्या पुढे सरकावले. देखिए, मुझे यहाँ आके भी 2 दिन हो गए, लेकिन सुबह का नाश्ता तो फ्री में खाता हूँ, आज तो शाम का भी. इनामदार से बातें करता हूँ और वेटर कुछ लाके रखता है. इनामदार साहब बोलते हैं, खा लो खा लो. खाता हूँ बस, पैसे का तो नाम भी नहीं लेने देते. क्या इनामदार साहेब, है ना सच? खुराना म्हणाले, तसं नाही खुराना साहेब, आमच्याकडे राजे लोक या गोष्टींचा विचारही करीत नाहीत. तुम्ही तुमच्या रूममध्ये गेल्यावर हॉटेलचे गिराईक, इथे इनामदारांचे पाहुणे. गिरिराज म्हणाले, तो जहाँ भी जाना है वहाँ होटल मैनेजर से या मालिक से दोस्ती करना अच्छा ही है. खुराना, चालतं आहे, ईश्वराची कृपा म्हणून देतो. इनामदार, हो खुराना साहेब, एकेकाळी आमच्याकडे राजेश्वराचा उत्सव आणि यांचे ब्राह्मणगडचे जेवण फार मोठे असे. आता काळ बदलला आहे, एवढे होतही नाही आणि लोकांना त्यात रसही राहिला नाही. तरी हे गिरिराज आजही एक दिवस केव्हा तरी राजेश्वरला अभिषेक आणि पंगत करतात. हे इनामदार एप्रिल महिन्यात एक दिवस यांच्या हॉटेलात थांबल्या सर्व लोकांना आजही सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळी ब्रेड, बिस्किट, चहा मोफत देतात. या दिवसाचा पैसा घेतला जात नाही, कारण पूर्वी त्यांचे या दिवशी संपूर्ण गावाला जेवण असे. लोलिंबेकर म्हणाले. इतक्यात खुरानाला त्यांचा छोटा मुलगा बोलवायला आला. ते उठून गेले. काय म्हणते आहे अकालगड? इनामदार म्हणाले, मजेत चालला आहे. लोलिंबेकरांचं पत्र मिळालं विष्णुपंत गेल्याचं. म्हटलं यावं भेटायला आणि शेतीचंही जरा बघायचं होतं म्हणून आलो. गिरिराज म्हणाले, हे सर्व पाहून मनात विचार येतोय, इथे राजवाड्याच्या बाजूलाच किंवा गौतमीच्या किनाऱ्यावर एक चित्रपटगृह सुरू करावं. चालेल चांगलं? गिरिराज म्हणाले, वाह, एकदम चांगली कल्पना आहे. चित्रपटगृह तर काढाच, पण मला वाटते राजवाडाही येणाऱ्या लोकांना बघण्यासाठी मोकळा ठेवावा. लोलिंबेकर म्हणाले, विचार करावा लागेल. गिरिराज म्हणाले, बरं, आज संध्याकाळची दोघांची जेवणं आमच्या घरी. इनामदार, नाही नाही, मी घरी सांगून आलोय, तुम्हीच तिकडे चला. लोलिंबेकर म्हणाले, वाह, पाहुणे आहेत गिरिराज आपले.
आमच्याकडे जेवू द्या ना, इनामदार म्हणाले. हे बघा इनामदार, आता लोलिंबेकरांकडे आपण सर्वच जण जेवू आणि उद्या तुमच्या घरी मी आणि लोलिंबेकर येऊ. मीच आमंत्रण देतो लोलिंबेकरांना, गिरीराज म्हणाले. चालेल, नाहीतरी अलीकडे भारतीय पद्धतीचे जेवायला बरोबर कोणी नसतंच, त्यामुळे मान्य आहे, इनामदार म्हणाले. इनामदार, उद्या जेवायला येतो, पण हॉटेल अगरूतले फुलके आणि मटर घातलेली कोबीची भाजी वाढू नका. आम्हाला अगदी पाटावर बसून ताटात जेवण पाहिजे, नाहीतर अलीकडे ते बाउल्स आणि काटे चमचे, छे, हे काय जेवण आहे, गिरीराज म्हणाले. अहो, पण मी आधीच म्हणालो भारतीय पद्धतीचे जेवण म्हणून, ओसरीवरच जेवणार आपण, इनामदार म्हणाले. राजे गुंडे काय म्हणतात, गिरीराज. काही नाही, आता थकलेत, अलीकडे जास्त बाहेर निघत नाहीत, बसून असतात दिवाणखान्यात, लोलिंबेकर म्हणाले. काळ खूप बदलला होता. रूपमतीशी लग्न केले म्हणून नाव ठेवणारे लोक आता हे सर्व विसरले होते. रूपमतीला दुसरा मुलगाही झाला होता. पहिला तर चांगलाच मोठा झाला होता. रूपमती अकालगडमध्ये चांगलीच रमली होती. रोजचे व्यापही खूप वाढले होते. या सर्वातून वेळ मिळेल तेव्हा रूपमती तंबोरा घेऊन बसत असे. अशीच आज ती तंबोरा घेऊन बसली होती. चिन्मय शाळेत गेला होता. लहान तन्मय जवळ खेळत होता. इतक्यात हरणीने येऊन सांगितले, राणीसाहेब, राजेसाहेब आलेत. गिरीराज आत आले व बसले. रूप, आज तंबोरा फार दिवसांनी हाती घेतलास. हो, अलीकडे वेळच मिळत नाही. तुमचे येणारे मोठे लोक, त्यांच्या पार्ट्या, चिन्मयची वाढती जबाबदारी, आणि आज सकाळपासून खूप उदास वाटायला लागले. रूपमती, मी तुला एक सांगण्यासाठी आलोय, मन घट्ट कर. काय सांगणार आहात राजेसाहेब? रूप, उस्ताद मेहमद अल्लाला प्यारे झाले. गिरीराज, नाही, असं म्हणत रूपमतीने गिरीराजांच्या गळ्याला मिठी मारली व ती रडू लागली. गिरीराज तिला आपल्या बाहुपाशात घेऊन समजावत होते. दुःखाचा उमाळा संपल्यावर रूपमती म्हणाली, राजेसाहेब, मी जाऊन येते लखनौला. जरूर, आम्ही सर्व व्यवस्था करूनच इकडे आलोत. आम्हीही येत आहोत तुमच्याबरोबर. चला, गिरीराज म्हणाले. थोड्याच वेळात रूपमती गिरीराजांसह कारमध्ये बसली. बरोबर हरणी व किसन होतेच. दोन्ही मुलंही होती. रूपमती मनात विचार करू लागली, किती वर्ष होऊन गेले आपण अब्बाजानला भेटलो नाहीत. त्यांची पत्र यायची, आपणही पत्र पाठवावं, पण ते इकडे कधी आले नाहीत आणि आपल्या या धामधुमीत आपणही जाऊ शकलो नाहीत. लग्नातली भेट शेवटची ठरली. कार लखनौच्या दिशेने भरधाव धावत होती. रूपमती पुन्हा विचार करू लागली, आपले लग्न झाले तेव्हा आपण लहान होतो. आपल्याला असावी तेवढी जाण नव्हतीच. खरेच किती सांभाळले आबाजांनी. आपण त्यांची मुलगी नाहीत हे आजही खरे वाटत नाही. आपण त्यांची मुलगी नाहीत हे सत्य आहे. खरोखर आपण फाळणीवरची किती पुस्तके वाचली, किती अत्याचार केले मुस्लिमांनी, पण अब्बाजांसारखे मुस्लिमही या देशात आजही आहेत. एका हिंदूच्या मुलीला आपली मुलगी म्हणून सांभाळणारे अब्बाजांसारखे नेक मुस्लिम लोकही उगीच बदनाम झाले. खरोखर आमचे अब्बाजान म्हणजे आदर्शाचे, हिंदू मुस्लिमांच्या ऐक्याचे ज्वलंत प्रतीक होते. या देशात नुसते हिंदू मुस्लिमांचे संबंध सलोख्याचे राहावेत म्हणून झटण्यात आणि नुसते लिहिण्यात काहीच अर्थ नाही. अब्बाजांसारखे कृतीने करून दाखवावे. त्यांनी कधीच कुणाचा द्वेष केला नाही. आज खरोखरच असे हजारो अब्बाजान आणि हजारो अनिलची या देशाला गरज आहे. जर असे अब्बाजान आणि अनिल या देशात जन्माला आले तर पुन्हा भारत एक अखंड राष्ट्र होईल. आपली लग्नानंतर कुणाचीच भेट नाही. सलीमा दिदी कशी असेल,
अब्बाजान शेवटी या जगाचा निरोप घेऊन गेलेत. राजेंचे बस्तान मुंबईत चांगले बसले होते. उमाबाई आता खूप थकल्या होत्या. त्यांना मृगजाच्या लग्नाची काळजी लागली होती. मृगजा आता इंग्रजीत MA करत होती. मृगजाला पाहिले की उमाबाईंना गिरिराजांची आठवण होई. अगदी तीच चेहऱ्याची ठेवण, तसेच नाक, डोळे आणि हुशार ही वडिलांसारखीच आहे. आपण हिला घेऊन आलो त्याला किती वर्ष लुटली. आता केवढी मोठी झाली. मृगजाच्या लग्नाचे पाहायला पाहिजे. लग्न केले म्हणजे सुटलो आपण. मोहित विचार करू लागला. आता ही आनंदाची बातमी मृगजाला कशी सांगायची. बातमीही सांगायची आणि तिच्या घरी जाऊन रीतीनुसार मागणीही घालायची. तो विचार करू लागला. इतक्यात मृगजा कॉलेजातून आली. आलीस मृगजा, मी तुझीच वाट पाहत होतो. मोहित, वाह, स्वारी आज फारच मूडमध्ये दिसते. मृगजा, आहेच तशी गोष्ट. चल आपण कुठेतरी जाऊ. असं म्हणत मोहितने मृगजाचा हात धरला. मोहित व मृगजा चालू लागले. दोघेही बागेपाशी आले आणि एका बाजूला जाऊन बसले. मृगजा, मी तुला आज 2 आनंदाच्या बातम्या सांगणार आहे. मोहित, हो, ते दिसतंच आहे तुझ्या चेहऱ्यावरून. मृगजा, मला कॉलेजात प्राध्यापकाची नोकरी लागली. आजच ऑर्डर आली. मोहित, खरंच म्हणतोस? अभिनंदन मोहित. मृगजा म्हणाली, दुसरी गोष्ट, मी लग्न करणार आहे. जर तुला मान्य असेल तर मी तुझ्या घरी तुला मागणी घालण्यासाठी केव्हा येऊ सांग. मोहित. मृगजाने लज्जेने खाली मान घातली. अरे अरे, लग्नाचं नाव काढताच इतकं मान खाली? मग लग्न झाल्यावर कसे व्हावे बुवा आमचे? ए मृगजा, बोल ना. जा रे, उगीच त्रास देऊ नकोस. त्रास मी कधी दिला? बोल ना, कधी येऊ तुझ्या घरी? मोहित, सांगेन उद्या परवा विचार करून. मृगजा, म्हणे विचार करून सांगेन. मोहित, तसं नाही रे, मला मामाला विचारायला हवं. मी यातले घरी काहीच बोलले नाही. मला वाटलं नव्हतं तू इतक्यात लग्नावर येशील म्हणून. आज तुझ्याकडून चांगलेच गोड जेवण उकळले पाहिजेत. मृगजा, ए मृगजा, उमाबाई हाक मारित होत्या. आले आले. आज मृगजा वेगळ्याच मूडमध्ये होती. ती ओढणीशी चाळा करीत डायनिंग हॉलमध्ये आली. मामा, मामी, मामाचा मुलगा, आई सर्वजण जेवणाच्या टेबलावर तिची वाट पाहत होते. खरे पाहिले तर तिला बिलकुल भूक नव्हती. पण आता जेवणाशिवाय गत्यंतर नव्हतं म्हणून ती बसली. तिचे जेवणात लक्षच नव्हते. मृगजा, तुला काय वाढू? मामी विचारित होत्या. मृगजा केवढ्यांदा तरी दचकली. ताई, मृगजाच्या लग्नाचं आता पाहिलं पाहिजे. मी तर केव्हापासून म्हणते, मामी म्हणाल्या. मृगजा विषय कसा काढावा हाच विचार करत होती. तिला आयतीच संधी चालून आली. ती चाचरत चाचरत म्हणाली, मामा, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. कशाबद्दल म्हणतेस? ते नंतर जेवण झाल्यावर सांगेन. सर्वांची जेवणं आटोपली. मागची आवरावर करत नंदा, भावजया थांबल्या. मृगजा मात्र मामाच्या मागे माडीवर गेली. मामा पान खात बसले होते. मृगजा सोफ्यावर बसली. तिनं चाळा म्हणून पेपर उचलला. कसे सांगावे तिला सुचत नव्हते. ती कितीतरी वेळ बसून राहिली. शेवटी मामानीच ही कोंडी फोडली. काय म्हणतो अभ्यास? ठीक आहे मृगजा. यावर्षी नंबर जाऊ देऊ नको. आत्तापर्यंत गेला नाही तुझा नंबर, आत्ताही जाणार नाही. बरं, ते जाऊ दे. तुला काय बोलायचं होतं बोल. मामा,
मामा? अगं, नुसतं मामा मामा काय करतेस? बोल, पुढे बोल. नाही म्हणजे आमच्या कॉलेजात मोहित नावाचा मुलगा मराठीचा MA आहे. आत्ताच प्राध्यापक म्हणून लागला आहे तो. तुम्हाला भेटू इच्छितो. नुसता भेटू इच्छितो की अजून काही? हो, लग्नाच्या संबंधात माझ्या. असं असं म्हणजे तू खरंच मोठी झालीस की? तो काय करतो? प्राध्यापक आहे मराठीचा. कुणाचा? कुठला आहे? घरी कोण कोण आहे? माणसं कशी आहेत? इथलाच आहे. घरच्याबद्दल बोलत नाही. घरचे विचारले की गप्प बसतो. मृगजा. ठीक आहे, उद्या संध्याकाळी बोलावलं आहे म्हणून सांग त्याला, माझ्या शोरूममध्ये. मामा. मृगजा बरं म्हणत उठली. मोहित रूमवर आला. तो मनात विचार करू लागला. आपण जर राजे गुंडेंचा मुलगा आहे म्हणून सांगितलं तर ती तयार होईल लग्नाला? आपल्याला माहीत आहे ही गिरिराजाची मुलगी आहे म्हणून आपण खूप वेळा ठरवले सांगायचे, पण आपल्याला ती नाही म्हणेल म्हणून भीतीच वाटली. पण आता सारं सांगायलाच पाहिजे. कुठंपर्यंत लपवणार? उद्या सर्व सांगायचे असे ठरवून तो झोपला. दुसऱ्या दिवशी तिची वाट पाहत कॉलेजच्या गेटजवळ थांबला. मोहित, मोहित. बोल मृगजा, काय खबर आहे? काय म्हणजे? नोकरी? कसा झाला पिरियड आजचा? एकदम छान. मोहित, तुला की नाही आज दुपारी मामाने शोरूममध्ये बोलावलं आहे. असं म्हणजे बोलीस वाटतं मामांजवळ? हो. मग जावंच लागेल. हो ना? नको जाऊस. हे काय? मृगजा एकदम गंभीर झाली आणि म्हणाली, मोहित, तू मामाला भेटण्यापूर्वी मला तुला काही सांगायचं आहे. ऐक. मी कुणाची मुलगी, माझे वडील कोण, ते काय करतात हे तू कधी विचारलं नाहीस आणि मी ते कधी सांगितलं नाही. आत्ता आपण एका अशा वळणावर उभे आहोत की सर्व सांगणं मला आवश्यक आहे. म्हणून मी एवढी प्रस्तावना केली. तर तू ऐक. मध्येच मोहित म्हणाला, तू कांचनगडचे गिरिराज आबासाहेब कांचनगडकर यांची आणि उमाबाईंची मुलगी आहेस. तुझे आजोबा एकेकाळी फार मोठे संस्थानिक होते. राजे हे तुझे मामा, ते राहणारे बेळगावचे, पण संस्थान खालसा झाल्यावर त्यांनी इथे शोरूम काढली व आपले बस्तान इथेच बसवले. तू तुझ्या लहानपणापासून राजेंकडेच राहतेस, हो ना? बस एवढेच? आणखी पुढचे माहीत नाही ना? मृगजा, मृगजा, मला सर्वच माहीत आहे, पण ते ऐकवलंच पाहिजे का? मोहित. हो, कारण पुढे भानगडी नकोत. मृगजा म्हणाली. मोहित ज्याला भीत होता तोच विषय नकळत समोर आला होता. त्याला मनातून वाटत होतं आपण राजेगुंडेंचा मुलगा आहे कळल्यावरती नकार देणार. इतक्यात मृगजाच म्हणाली. ती खूप गंभीर झाली होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मोहित इतक्या वर्षात प्रथमच तिच्या डोळ्यात पाणी पाहत होता. मृगजा म्हणाली, ऐक, माझ्या वडिलांनी दुसरे लग्न केले. ती एक नाचणारी बाई आहे म्हणून माझी आई वडिलांशी भांडली आणि एक दिवस वडील म्हणाले की तिला एक मोठा हुंदकाच आला. मृगजा, मला पुढचे माहीत आहे, बोलू नकोस, असे म्हणत मोहितने आज प्रथमच तिला जवळ घेतले व तो तिच्या पाठीवरून हळुवार हात फिरवू लागला. ती थोडी सावरली आणि मोहितला अधिकच बिलगली. मोहितने तिला बाहुपाशात घेतलं. तो मनात विचार करू लागला, आता हिला कळणार आपण गुंडेचा मुलगा आहोत आणि मग ती कदाचित नाही म्हणेल, म्हणून त्याने पुढे मृगजाला बोलायला वेळच दिला नाही. तो तिच्यासह चालू लागला.
दुपारचे 3 वाजण्याची वेळ होती. मोहित राजेंच्या शोरूमसमोर आला. मनात ठाम निश्चय करून त्याने आत चिठ्ठी पाठवली. चिठ्ठीवर फक्त मोहित एवढंच लिहिलं होतं. थोड्याच वेळात नोकराने येऊन सलाम केला व दार उघडत म्हणाला, साहेब आत बोलावले आहे. मोहित काचेचे दार उघडून आत आला. सर्व ठिकाणी काचा लावलेली शोरूम बघत सरळ आत गेला. एका गादीवर लोडाला टेकून साधारण 50-55 वर्षांचे गृहस्थ बसलेले होते. अंगात मलमलचा झब्बा व सैल अशी पॅन्ट. मोहितने ओळखले, हेच मामा असावेत. तो समोर उभा राहिला. बसा असे म्हणत त्या गृहस्थाने खून केली. समोर गादीवर लोडाला टेकून मोहित बसला. मी मृगजाचा मामा, ते गृहस्थ म्हणाले. नमस्कार, मोहित म्हणाला. क्षणभर या मुलाकडे पाहत मामा मनात समजले. चाल चलन व वागण्याची पद्धत, चेहऱ्यावरचे तेज, न भिता बसण्याची हिंमत, पण योग्य तो मान देऊन या सर्वांवरून स्वारी चांगल्याच खानदानी कुळातील दिसते. नाहीतर कुठे आजकालच्या मुलांमध्ये हा शिष्टाचार आढळतो. मोहित समोरचा पेपर चाळत बसला होता. तुमचं नाव मोहित नाही का? मामा म्हणाले. हो, मृगजाच्या सांगण्यावरून भेटायला आलो आहे. काय करता? मामा म्हणाले. परवाच कॉलेजमध्ये मराठीचा प्राध्यापक म्हणून लागलो. मोहित. घरी कोण कोण असतं? मामा. आई, वडील, भाऊ, बहिणी अशी खूप मोठी फॅमिली आहे गावाकडे. मोहित. म्हणजे तुमचे मूळ गाव कोणते? मामा. मी कुंभारगडचे राजे गुंडे यांचा सर्वात लहान मुलगा. मोहित. काय? गुंडेचा मुलगा? आता आश्चर्य करण्याची वेळ मामावरच आली होती. इथे कुठे राहता? जुहूला एका फ्लॅटमध्ये राहतो. मृगजाला सर्व माहीत आहे? नाही. मी राजे गुंडेंचा मुलगा म्हटल्यावर ती माझ्याशी लग्न करील असे वाटत नाही, म्हणून काही भानगडी न करता तुम्हाला भेटण्याचा प्रस्ताव मांडला. जर तुम्हाला मान्य असेल तरच हे लग्न होईल, नसता उद्यापासून मी तिला भेटणारही नाही. मला या संस्थानिकी वातावरणाची प्रथमपासूनच चीड आहे. जर तुम्ही लग्नाला होकार दिलात तर मी आजच सांगतो, मी मृगजाच्या मर्जीविरुद्ध तिला कधीच कुंभारगडला नेणार नाही. कारण मी स्वतः या सर्व गोष्टींचा तिरस्कार करतो. म्हणूनच हा लग्नाचा प्रस्ताव सरळपणे तुमच्यासमोर मांडला. नोकराने चहा व बिस्किटे आणून दिली. घ्या असे म्हणत मामाने ती मोहित पुढे सरकवली. दोघांनीही चहा बिस्किटे घेतली. मला तुम्ही जावई म्हणून पसंत आहात, मामा एकदम म्हणाले. उद्या संध्याकाळी 9 वाजता घरी या, असे म्हणत राजेने पत्ता लिहिलेलं कार्ड पुढे केलं. येतो मी, म्हणत मोहित बाहेर पडला. समुद्राच्या लाटा भरती असल्याने जोरात आदळत होत्या. सूर्य रजनीला आलिंगन देण्यासाठी भराभर आसमंतात जात होता. वाळूत काही जोडपी पाय पसरून गळ्यात गळे घालून बसली होती. तांबूस पिवळी उन्हं समुद्रावर पडली होती. अशावेळी मृगजा मोहितची व मामाच्या निर्णयाची वाट पाहत वाळूत एका बाजूला बसली होती. कारण तिने मोहितला सांगितलं होतं, मामा हो म्हणाले तरी तू इथे ये आणि नाही म्हणाले तरी इथे ये. ही आपली जीवनातली शेवटची भेट असेल तर समुद्राच्या साक्षीनं समुद्रात शेवटच्या भेटीनं अर्ध्य देऊ, आणि मामा हो म्हणाले तर या अफाट समुद्राच्या साक्षीने नव्या संसाराचे मनोरे रचू. आणि म्हणून मृगजा मोहितची वाट पाहत होती. मृगजा, मोहित आलास? कसा झाला इंटरव्ह्यू? मृगजा. छान, एकदम ऑर्डर्स दिली हातात मामांनी. मोहित. म्हणजे मामा हो म्हणाले? नुसते होच नाही, उद्या संध्याकाळी घरी बोलावले आहे. खरंच म्हणतोस? मृगजा. मग तुला काय वाटलं मी रिकाम्या हाती परतेन?
असे म्हणत मोहितने मृगजाचा हात धरला व ते दोघेही एका खडकावर जाऊन बसले. अंधार चांगलाच पडला होता. मोहित, कसे वाटले रे मामा? मृगजा, एकदम सज्जन, कुटुंबवत्सल, असे म्हणत मोहितने मृगजाच्या खांद्यावर हात ठेवला. मोहित, काय म्हणाले मामा? मृगजा, तुझं नाव काय? त्याने मामाच्याच आवाजात विचारले म्हणून मृगजाला हसू आलं. दुसरा प्रश्न, काय करतोस? कुठे राहतोस? घरी कोण कोण असतं? मृगजा अजून जोरजोराने हसू लागली. इतक्यात मोहित म्हणाला, तुझे वडील काय करतात? तुझे आडनाव काय? तू कुंभारगडचे राजेगुंडेंचा मुलगा आहेस, असे मोहित मामांच्या आवाजात बोलत होता. हे उच्चारताच मृगजाने त्याचा हात विंचू डसावा तसा झटकला. क्षणभर मोहितच्या लक्षातच आलं नाही मृगजा दूर का झाली ते, आणि मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. आपण बोलता बोलता राजेगुंडेंचा मुलगा हे बोललो. तरीच मी कुणाची मुलगी, माझे वडील काय म्हणाले हे सर्व तुला माहीत आहे. लाज वाटते मला आजही त्यांना बाप म्हणायला. अरे, ज्या राजेगुंडेंपायी माझे व माझ्या आईचे जीवन वाया गेले, राख रांगोळी झाली माझ्या आईच्या जीवनाची, मला पदराखाली घालून मामाकडे आले ती. मी आज मोठी झाले तसे कांचनगडला गेले नाही. केवळ मला जगात मानाने वागता यावं म्हणून कायमचं कांचनगड सोडलं तिनं. त्यांना आमचे वडील म्हणायचे ते जन्म दिला म्हणून. राजेगुंडेंपायी वाया गेले, नाच गाण्याच्या मागे लागले, अब्रू वेशीला टांगली. तुमच्या वडिलांच्या रंगमहालात मैफिली सजल्या, पाळणीच्या अरण्यात रात्री रंगल्या. या सर्वात मोठा हात तुझ्या वडिलांचा. त्यांचा मुलगाच ना तू? बरोबर त्यांचाच मुलगा म्हणून इतके दिवस तू हे माझ्यापासून लपवून ठेवलंस. अरे, विचार कसा केला नाहीस? ज्या माणसाच्या संगतीपायी माझ्या वडिलांचं आणि त्यांच्यापायी माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, त्या माणसाच्या मुलाशी लग्न? कल्पनाच करवत नाही मला. अरे, तुमचे रंगमहाल मैफिलीत सजले, नुपुराने झंकारले. त्या झनत्काराचे सूर राजवाड्यात पोहोचले. त्या राजवाड्यात तुझ्यासोबत शय्या सजवू मी? अरे रे रे रे, नरकात गेल्यासारखं होईल. पण मृगजा, मी काय म्हणतो ते ऐक तर खरं. मोहित, काय ऐकायचं ठेवलंस आता? असं म्हणत ती अंधारात चालू लागली. मृगजा, अंधार पडलाय, एकटी जाऊ नकोस, ऐक. पण ती तर चालती झाली. मोहित तिच्या मागून धावत होता. एवढ्यात समोरून एक टॅक्सी आली. तिने टॅक्सीला हात दाखवला. ती टॅक्सीत बसली. टॅक्सी भर वेगाने निघून गेली. मोहितला रात्रभर झोप आली नाही. तो सारखा विचार करीत होता. मृगजा रागाच्या भरात घरीच गेली असेल ना, की दुसरीकडे कुठे? अशाच विचारात त्याला झोप लागली. तो उठला तेव्हा उन्ह बरीच वर आली होती. तो उठला, त्यानं तोंड धुतलं व बाजूला जाऊन शोरूममध्ये फोन केला. हॅलो, मी मोहित बोलतोय. हॅलो, मी मामा बोलतोय. कशाकरता केला फोन? मामा, मृगजा रात्री घरी आली ना? म्हणजे कुठे जाणार होती? तसं नाही, काल मी तिला सांगितले मी राजेगुंडेंचा मुलगा आहे म्हणून, आणि मग ती रागाने. असं समजलं. ती घरीच आली. बरं झालं. फोन ठेवतो. मोहित, पण रात्री 9 वाजता यायला विसरू नका बरं का, आणि जेवायला या. पण मामा, मृगजाचं म्हणताना मी पाहून घेईन, तुम्ही या. असं म्हणत मामाने फोन खाली ठेवला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा
आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.